पत्रातली हीच तर गंमत आहे सगळ्यात, की शिवाजीराजांचं हे जे राज्य चाललं की शिक्षा कशी द्यायची. रांझ्याच्या पाटल्याला शिक्षा केल्याच्या नंतर लोकांच्या मनात भीती उत्पन्न होणे की आपण जर का असं काही कृत्य केलं तर शिवाजी महाराज येणार आणि आपले हातपाय तोडणार, हे कायम त्यांच्या मनात राहील आणि त्यांच्याकडनं गैरकृत्य होणार नाही ह्याची खबरदारी म्हणूनच शिवाजीराजांनी हे केलं ना. एक प्रकरण घडलं तसं. या मोसे खोऱ्यात एक माणूस होता, त्याचं नाव रंगो त्रिमल. मी आता त्याचं आडनाव सांगत नाही कारण कदाचित त्या आडनावाचे लोक असतील इथं, परंतु रंगो त्रिमल हे त्याचं नाव. आणि रंगो त्रिमलांनी असाच गुन्हा केला, तोही व्यभिचारच होता, तोही बलात्कार नव्हता. आणि त्यांनी तो गुन्हा केल्यावर तो घाबरला, दरदरून घाम सुटला त्याला. कायम डोळ्यासमोर त्याच्या शिवाजी महाराजांचे लोक दिसायला लागले, आपल्याला पुण्याला नेणार आणि हातपाय तोडणार असं दिसायला लागलं त्या. म्हणून तो घाबरून चंद्रराईत पळाला. चंद्रराई म्हणजे चंद्रराव मोऱ्यांच्या प्रदेशात हा पळून गेला बरं का तिकडे. पण तिथेही स्वस्थ बसवे ना त्याला, या रंगोत्रिमलला. कारण दरवाजा वाजला, पाचोळा वाजला की त्याला वाटायचं आले लोक पुण्याहून महाराजांच्या, तर नेणार पुण्याला तोडणार आपल्याला ते. आणि तसंच झालं. एक दिवस हा मेला म्हणजे हार्ट फेल होऊन मेला. तो घाबरला, घाबरून गेला. न्यायाची जी जरब असावी लागते ना, ती जरब ही अशी आहे, तुम्ही स्वतःची उदाहरणं घालून द्यावी लागतात तिथं सगळ्या. न्याय सिस्टम स्वतःच्या हातात घेऊन वाकवावी तशी वाकायची असला प्रकार नव्हता शिवाजीराजांचा. शिवाजीराजांनी ताबडतोब शिक्षा, गुन्हा जर का घडला असेल तर, आणि एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर ताबडतोब त्याला रिवॉर्ड. हे फार साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण त्या अंमलात आणाव्या लागतात. आणि मग तुम्ही नातेवाईक नेऊन ठेवले कुठं की त्या अंमलात आणता येत नाहीत. जावईन मेहणे नेऊन ठेवले तर कधीच करता येत नाही काही आपल्याला. तसं महाराजांनी केलं नाही त्या सगळ्या काही. म्हणून पत्र जी असतात त्या पत्रातनं त्यांचा स्वभाव जो काय, मी मगाचपासून सांगतो आहे, कृतीतनं पत्रातनं असा जो स्वभाव आहे. पाठीमागे एक पत्र लावलं आहे. हे जे पत्र आहे, या पत्राचा ठसा मी स्वतः प्रसिद्ध केला. त्याच्या पाठीमागची एक कथा मी तुम्हाला सांगतो काय. पुण्यात कसबा गणपती जो आहे, पुण्याचं ग्रामदैवत आहे. तांबडी जोगेश्वरी आणि कसब्यातला गणपती. कसब्यातला गणपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून येते, खूप जुना येतो. म्हणजे त्याला मोरेश्वर देव असं म्हटलं आहे कायम कागदात. निजामशाही फरमानात आहे मोरेश्वर देव मुक्काम कसबे पुणे. मोरेश्वर देवाचा मुक्काम कसब्या पुण्यात आहे म्हणून लिहिले त्यात. आता तो देवच तिथं कशाला हलतोय, तो त्याचा मुक्काम तिथंच आहे कायम. बाबासाहेब पुरंदरेंनी मला काही वर्षांपूर्वी सांगितलं की निनादराव तिथं ते वकील आहेत एक मयुरेश्वर गणेश ठकार म्हणून. तर या ठकारांच्याकडे शिवाजी महाराजांचं पत्र आहे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर आहे. ते म्हणाले, अहो मी इतक्या वेळा प्रयत्न केला, हे मला भेटतच नाहीत. म्हणाले मी त्यांच्या घरी गेलो ना की खिडकीत दिसतात, म्हणाले तिथं वरांड्यात असतात उभे बनियन घालून. आणि म्हणाले मी दरवाजाची बेल वाजवली की त्यांची बायको सांगते नाही ते नाहीच आहेत, बाहेर गेलेत वगैरे असं. तर म्हणाले एकदा तुम्ही जाऊन बघा. म्हणून त्यांनी एक ठकार नावाचंच एक गृहस्थ माझ्याबरोबर दिले. आणि ते दुसरे ठकार आणि मी असे एक दिवस या मयुरेश्वर ठकारांच्या घरी गेलो होते ते. आणि मग त्यांनी काही कागद वगैरे काढले. आमच्याकडे खूप जुने कागद आहेत म्हणाले, आमच्या कोंडव्याला तिथं आहेत पेटारे. हे बहुतेक सगळ्यांच्याकडं पेटारे भरून कागद असतात असं सांगत असतात. आयत्या वेळेला काही निघत नाहीत. कागदांची कशी दुर्दशा होते त्याची उदाहरणंही सांगतो मी कशी आहेत ती. आपल्याला आस्था आहे ना फार इतिहासाबद्दल आणि कागदपत्रांच्याबद्दल म्हणून. पण यांना मी सांगितल्यावर एक 2-4 कागद दिल्यावर मी फटाफटा वाचले. त्यांना काय वाटलं, त्यांना काहीतरी बरं वाटलं त्या ठकारानं. मी म्हटलं अहो शिवाजी महाराजांचं एक दाखवणार आहे म्हणाले, मी तुम्हाला दाखवतो पत्र. म्हणून त्याने हे पत्र काढलं. मी ते त्यांना वाचून दाखवलं. ते म्हणाले आम्हाला माहिती आहे सगळं ते काय आहे ते. ते काय ते एक निजामशाही फरमान मला दिसलं. म्हटलं हे काय. ते म्हणाले ते नाही माहिती, ते वाचता येत नाही कारण ते फारसीतलं होतं तिथं. आणि अर्धा मजकूर मोडीतला होता. आणि ते जुनं मोडी होतं, 1619 सालचं मोडी होतं. मलिक अंबरचा शिक्का होता त्याच्यावर आणि निजामशाहचा शिक्का होता. मी ते वाचायला लागल्यावर मी म्हटलं अहो हा कागद, ह्या कागद हे 46 सालचं पत्र आहे आणि ते जे हे 47 सालचं पत्र आहे.
जून 47मधलं हे मोरयाला लिहिलेलं पत्र. आणि ते पत्र 1619 सालचं आहे. आणि त्याच्यात 1614 सालच्या हैबत खानाच्या हुज्जत म्हणजे पत्रच म्हणा, त्याचा उल्लेख केलेला आहे. अहो ते म्हणाले म्हणजे फार जुनं झालं. म्हटलं आहे ना जुनं. म्हटलं तुम्ही मला त्याचा ठसा द्या. देतो म्हणाले. त्यांनी सगळ्या झेरॉक्स माझ्या हाताशी ठेवल्या. तुम्ही घेऊन जा म्हणाले, वाचून झाल्यावर मला आणून द्या. मी त्यांना वाचून झाल्यावर कॉपीज दिल्या, वर्तमानपत्रात पब्लिश केल्या. म्हटलं हे पत्र पब्लिश करायची मला परवानगी द्या. दिली म्हणाले. लिहून देऊ का म्हणाले. म्हटलं नको, तुम्ही हो म्हणाले तर बास आहे म्हटलं मला. म्हणून हे पत्र तुम्हाला मी हे पत्र मुद्दामन वाचून दाखवतो. त्यात या पत्राची मजा आहे. आपल्याकडं पत्र लेखन पद्धत किती उत्तम डिफाईन केलेली होती ना, याच्यासाठीचं ते पत्र आहे. वरती शिवाजी महाराजांचा शिक्का तुम्हाला दिसतोय त्या पत्रात. प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साह सुनो आहे बरं का, शाह सुनो नाही आहे त्या याच्यात लिहिलं. साह म्हणजे शहाजीच. साह सुनो शिवस्तैषा मुद्रा भद्राय राजते असं ते पत्र आहे की ही मुद्रा लोककल्याणार्थ आहे. वरती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे आणि खाली तो कागदच खराब झाल्यामुळं त्यांची मर्यादा मुद्रा आहे. मर्यादेयम विराजते अशी ती मुद्रा खाली, समाप्ती मुद्रा किंवा मर्यादा मुद्रा असं ज्याला म्हणतात ती. आणि वरती उजव्या हाताला मोरया असं लिहिलेलं दिसेल बघा तुम्हाला. श्री मोरया असं तिथं लिहिलेलं आहे. वरती का लिहिलं मग ते, खाली का नाही लिहिलं. त्याची गंमत अशी आहे की आता त्यातलं दोन्ही बाजूचं जरा हे गेलेलं आहे कागद, पण अजरक्त खाने त्याची सुरुवात पत्रांची ही जी आहे, अजरक्त खाना खास किंवा अजरक्त खाने ही निजामशाही फरमानांची सुरुवात व्हायची. तद्वत आहे की शिवाजी महाराजांच्या पत्राची सुरुवात आहे अजरक्त खाना. आज म्हणजे पासून, रक्तखाना म्हणजे कचेरी. राजश्री शिवाजीराजे असं लिहिलेलं दिसेल तुम्हाला. राजश्री शिवाजीराजे बजानेब असं लिहिलेलं आहे. बजानेब म्हणजे टू, आज म्हणजे पासून, बजानेब म्हणजे टू. कोणाला तर कारकुनांना लिहिलं आहे. कारकुनानी, कारकुनचं अनेक वचन कारकुनान असं होतं. त्यामुळं कारकुनानी पुढं क काढून 2 रेघा आहेत. तिथं कर्यात असं वाचायचं. कर्यात मावळ. कर्यात म्हणजे एक भाग आला त्यातला. मावळ हा एक भाग होता त्यातला. आणि त्याच्यात आता मी ते सगळं वाचून दाखवत नाही, पण तो एकूण 2 त्याच्यात तर्फा ज्या होत्या मावळाच्या, त्याच्यातल्या 20 गावातल्या लोकांनी रोज अर्धा शेर तेल रास याच्याप्रमाणे या मोरेश्वर देवाला आणून द्यायचं रोज. कारण ते नंदादीपाला वगैरे सगळं तेल लागतं म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या कारकुनांना अंमलबजावणीसाठी काढलेला हा हुकूम आहे सगळ्या. 1619 सालचं जूनमधलं हे पत्र तिथं आहे. पण तुम्हाला आता गंमत सांगतो जाता आता, हे एकच पत्र समजावून सांगायचं तर मला अर्धा तास जाईल माझा त्याच्यात. पण तुम्ही जर का वरून 4थी ओळ पाहिली तर तिथं श्रीकार दिसतोय काढलेला आणि मध्ये मोकळी जागा आहे. आता पत्र कोणाला लिहिलं आहे, कारकुन. या कारकुनांचं ते काय, कारकुनाचा उल्लेख आहे. मग हे कुणाला उत्पन्न दिलेलं आहे तर मोरेश्वर देवाला दिलं आहे. कसबा पेठेत जो मोरेश्वर आहे त्याला दिलेलं आहे. त्या मोरेश्वर देवाचं नाव खाली येऊ नये कारकुनांच्यासाठी, कारण त्याचा मान मोठा आहे, देवा येतो, म्हणून त्याचं नाव वरती लिहिलेलं आहे. आणि ती जी गॅप सोडलेली आहे तिथं ते वाचायचं. काय ते श्री मोरया असं त्या गॅपमध्ये वाचायचं सगळं. इतकं बघितलं जात असे या आपल्याकडं पद्धत जी आहे. तुम्ही एक लेखन प्रशस्ती नावाचं राजवाड्यांनी मेस्तकातनं प्रसिद्ध केलेलं आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे आत्ता अलीकडं साधन चिकित्सा म्हणून वासी बेंद्र्यांचं पुस्तक आहे, त्याच्यात तुम्हाला मिळेल की आपल्याकडं जर का कागद उभा 8 इमॅजिनरी उभे कॉलम्स केले, कागदाचं इमॅजिनरी म्हणतोय मी, तर त्याच्या ज्या रेघा आहेत म्हणजे 7 कॉलमची रेघ, 8 कॉलमची रेघ, 5 कॉलमची, 6 कॉलमची, 4 इकडची, 4 इकडची, तर दफे रेघ, दफाते रेघ, सबंध रेघ, जिल्हा रेघ, महजर रेघ, याच्यावरनं तो कागद काय तो कळतो आपल्याला सगळ्या. कागदांचे प्रकार किती आहेत माहिती आहे, म्हणजे कौलनामे आहेत, त्याच्यात खुर्दखतं आहेत, हे सगळे धरले तर 80 प्रकार आहेत कागदात. शिवाजीराजे वेगळेपण असं कुठे येतं बाबा. राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांच्या लक्षात आलं खरं म्हणजे
की आपल्या भाषेवर यावनी भाषेचा पगडा इतका होत बसलेत चाललेला आहे सगळा, की आपली भाषा लुप्त होत चालली आहे. लोकांनी मुलांची नावं सुलतानराव आणि रुस्तुमराव अशी ठेवायला सुरुवात केलेली आहे तिथं. म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि म्हणाले, तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द गिरवाणमधले काढा. म्हणून 1400 शब्दाची डिक्शनरी निर्माण केली, याला राजकोश म्हणतात. तिथं त्याच्यात एक लेख्यवर्ग आहे, लेख्यवर्ग त्याच्यात आहे. म्हणजे कोशकार जर का कोण पहिला असेल राजा झालेला तर ते शिवाजी महाराज आहेत. 1400 शब्दांची डिक्शनरी निर्माण करायची. लेख्यवर्ग आहे, दुर्गवर्ग आहे, त्याच्यात शस्त्रवर्ग आहे. ही शस्त्रांची नावं आहेत ती आपली नाहीत, सगळी अरबी नावं आहेत, अरबीन पर्शियन. मग सगळी आपली नावं त्याला ठेवली. तलवार हे आपलं नाही, मग खडग हे आपलं आहे त्याच्यात, संस्कृतमधलं खडग असं त्याच्यात. चिलकत हे आपलं नाही आहे, बख्तर आपलं नाही आहे, घुगी हे सगळे शब्द जे येतात कायम, पण त्याला त्यांनी पर्यायी प्रतिशब्द काढले. आणि दुसरं त्यांचा जो चिठ्ठी नवीस आहे बाळाजी आवजी, या बाळाजी आवजीला बोलावलं. बाळाजी आवजीचं हस्ताक्षर नितांत सुंदर आहे. तुम्ही 4थीचं पुस्तक काढून बघा, त्याच्यात ते रुद्राप्पा नाईक जो आहे, मुरगुडचा देसाई, त्याला लिहिलेलं जे पत्र आहे ना, त्यातलं जे हस्ताक्षर आहे ते बाळाजी आवजीचं हस्ताक्षर. हे बाळाजी आवजीला बोलवलं आणि म्हणाले, महाराज आपल्याकडे पत्रांचे प्रकार किती आहेत, खुर्दगत आहेत वगैरे वगैरे. तर म्हणाले 87 प्रकार आहेत, प्रत्येकाचे मायने लिहा म्हणाले, सगळे मायने लिहून काढा. म्हणजे शिवाजी महाराजांची पत्रं कशी जायची त्याचा एक उल्लेख म्हणून सांगतो. काही कळलं तर मला सांगा तुम्ही समजावून काय. इज्जत व रफत, दस्तगाह व शुजात व शहामत, इंतिबा व इकबाल व इजलाल, हम राह सैद आजम सैद सुलतान अज ई शिवाजी राजा, सलाम सलामती अंजाम महूवल मुराद ऊ. की काही कळते का बघा काय. अजरक्त खाने राजश्री शिवाजी राजे, दाम दौलतहू व ब जानीब, कारकुनान हाल व इस्तकबाल, बिदा नत याचे शुहूरसन सबा अरबैन आलफ लिहिलं आहे तिथं सगळं. काही कळत नाही. पण जेव्हा का त्या बाळाजी आवजीनं लेखन प्रशस्ती लिहिली, मायने सिद्ध केले, तेव्हा स्वस्ती श्री राज्याभिषेक शक 3 नलसंवत्सर वैशाख बहुलद्वितीया इंदू आसरे ये दिनी क्षत्रिय कुलावतांस श्री राजाशिव छत्रपती यांनी आज्ञा केली ICJ, अशी पत्र जायला लागली. काय हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे महत्त्वाचं आहे. इथं स्वत्व कळतं. जे काही आहे स्वतःचं जे काही आहे ना, माझी भाषा, माझा पत्रव्यवहार, माझं राज्य, माझे लोक, म्हणून हे स्वत्व आहे सगळ्या ह्याच्यात. आणि ते शिवाजीराजांनी जपलं, रुजवलं इथल्या लोकात. तुम्ही राज्य म्हटलं तर नाही बरं वाटणार, पण स्वराज्य असं म्हटलं की नंतर एक त्याला एक असा वजन लागतं बघा सगळ्या ह्याच्यात. स्वदेश, देश म्हटल्यावर काय देश परदेश बिरदेश वगैरे, पण स्वदेश असं म्हटलं की नंतर एक जी जाणीव निर्माण होते अंतःकरणात, एक वेगळी अनुभूती मिळते. ती अनुभूती महत्त्वाची असते. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांची आता 50 पत्रं आहेत. मी तुम्हाला किती पत्र समजावून सांगून किती वेळ जाईल बघा ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात. मी जर का ते प्रेझेंटेशन करायला आणलं, बऱ्याच पत्रांचे ठसे माझ्याकडे आहेत. एक एक वाक्य समजावून सांगायचं म्हटलं तर अर्धा पाऊण तास एक एक पत्र समजावून सांगण्यात जाईल. इतकं ते रिच आहे. जेवढं कमी असलं तरी ते रिच आहे. आणि ऐश्वर्य आहे, भाषेचं ऐश्वर्य आहे, ते स्वभावाचं आहे आणि कृतीचं आहे. शिवाजीराजांच्या खूप पत्र आहेत, फार गमतीदार पत्र आहेत काही काही. तर शिवाजीराजे परस्पर दमदाटे करतायत ह्याची पत्र आहेत. म्हणजे एकदा हे सासवडच्या इथं एक सुपं नावाचं गाव आहे. या सुप्याच्या इथं आपल्याकडं वाद हे कायम असतातच बरं का. कुणातही असू शकतात ते. म्हणजे वाद कधीही होतो, कुणातही असतो, वाद कितीही वर्ष चालतो त्याचा. तिथं काही जगतापांच्या लोकांनी धनगरांशी त्यांचा वाद चाललेला होता. आणि राघव बल्लाळ नावाच्या शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याला शिवाजीराजांनी लिहिलेलं हे पत्र आहे. त्याच्यात ते असं म्हणत आहेत की जगतापांना काहीतरी जगथाप लिहितात बरं का. जगताप नाही लिहित, जग थाप असं लिहिलेलं असतं का. तर जगतापांनी तिथं सांगितलं, म्हणून बळे तुम्ही धनगराची माणसे नेऊन कैदेत घातली, तर हे कृत्य तुम्हाला कोणी करायला सांगितलं असं शिवाजी महाराज आपल्याच माणसाला म्हणतात बरं का. हे तुम्हाला नसती उठाठेव कोणी करायला सांगितली होती त्याची. तर जगतापांनी सांगितलं म्हणून धनगराची माणसं पहिल्यांदा. हा कौन इन्साफ असा शब्द आहे त्याच्यात, की हा काय कसला आला न्याय, हा कौन इन्साफ. तुम्ही पहिल्यांदा धनगर सोडून द्या सगळे तिथले.
मुकाट्यानं सोडून. का नाही सोडणार लोक? पत्र पाहिल्यावर लटपटायचे लोक. महाराजांचं पत्र आलं असं हातात घेऊन म्हणजे सगळ्यांची मुकाट्यानं सोडले ते. पण हा कोण इन्साफ असं ते त्याला विचारतात. तुम्ही इन्साफ करणारे लोक नाही आहात सगळ्याच्यात. इन्साफ करायला आपल्याकडं आहे, सिस्टम आहे. आमच्याकडं ज्युडिशियल सिस्टम आहे. ज्युडिशियल सिस्टम झाल्याच्या नंतर ज्याच्या बाजूने निकाल लागेल, महजर जर का असेल तर महजरनामा त्याच्या नावाने करून दिला जाईल, नाही तर गोताचं पत्र त्याला जाईल. अशा सिस्टम्स होत्या सगळ्या ह्याच्यातनं. त्याच्यात दिव्य असायची, रवा दिव्य, तप्त दिव्य आणि शीतल दिव्य. शीतल दिव्य म्हणजे नदीत उभं राहायचं कृष्णेच्या पात्रात आणि कृष्णेची शपथ घ्यायची. आत्तासारखं नाही शपथ घ्यायची आणि खोटंच बोलायचं तिथं कोर्टात जाऊन. असला प्रकार नव्हता. भीती असायची माणसांच्या मनात, खोटं बोललं ना तर आपलं तळपट होईल म्हणून. ते तप्त दिव्य म्हणजे हातात वडाची पानं ठेवायची आणि त्याच्यावर लाल गोळा ठेवायचे रसरशीत लोखंडाचा. आणि नाहीतर मग रवा दिव्य असायचं, म्हणजे परातीत अर्धाशेर तेल अर्धाशेर तूप घालायचं आणि उकळवायचं आणि त्याच्यात सोन्याचा तुकडा टाकायचा आणि तो काढायचा झटकन. फोडबीड यायला नकोत काही. आले की तुम्ही खोटे. आणि लिहितात वाटाणा एवढा फोड आला आहे, मोहरी एवढा आला आहे ना, शेंगदाणा एवढा आला आहे वगैरे असलं ते लिहिलेलं असतं. ते हात धुवायचे, सगळं महादेवाच्या देवळासमोर हे सगळं चालायचं. ते पत्र द्यायच्या आधी, महजरनामा करायच्या आधी हे सगळं चालायचं. दिव्य किती दिव्य झाली. शिवाजी महाराजांच्याच काळात 4 महजर झालेत, त्याच्यात 4 आहेत, पण अनेक होत होती दिव्य. मोठ्या सिस्टम्स होत्या, वर्केबल सिस्टम्स होत्या. खटले पेंडिंग नव्हते. मला आठवतं आहे आपल्याकडं एक ब्रिटिश माणूस होता, तो स्वतःला इंडियन ऑफिशियल म्हणायचा. त्याचं एक पुस्तक आहे फार छान, त्याचं नाव आहे कर्नल श्लीमन. तुम्ही जर का जबलपूरला गेलात तर जबलपूरच्या जवळ त्याच्या नावाचं एक स्टेशनच आहे, स्लीमनाबाद म्हणून. या स्लीमनने ठगी बंद करून टाकली सगळी. तो म्हणाला मी भारतात सगळीकडे हिंडलो पण मला एकही खटला कुठं पेंडिंग मिळालेला नाही आहे. एकही नाही आहे. कारण ते गावातल्या गावातच निकाल लागायचा ना, गोतच निकाल देऊन टाकायचं. वरतं कोर्टच नाही हो कुठं, सेशन नाही, हायकोर्ट नाही, सुप्रीम वगैरे तर नाहीच नाही. मग दयेचा अर्ज वगैरे प्रकार नाही त्या सगळ्या ह्याच्यात. असला काहीही प्रकार नव्हता, एकही नाही. आणि आता 1 कोटी खटले पेंडिंग आहेत ब्रिटिश सिस्टम आले की नंतरही. कारण सिस्टम आले की क्रॅक कशी करायची एवढंच आपले लोक बघतात. सिस्टम प्रमाणे वागायचं असं नाहीच आहे. रॅम्बल्स अँड रिकलेक्शन्स ऑफ ॲन इंडियन ऑफिशियल या नावाचं त्याचं पुस्तक आहे. ते तुम्ही वाचलं तर तो ब्रिटिश ऑफिसर काय म्हणतो ते बघा. ते पण त्याचं शिवाजी महाराजांच्या ही पत्र मी आता 2-3 फक्त पत्र सांगितली या 50 पत्रातली सगळ्या. फार मजा आहे. एक बाजीप्रभूला स्वतः लिहिलेलं पत्र आहे. बाजीप्रभूला कधी पत्र आहे जे प्रतापगडचं हे सगळं व्हायचे 59 साली अफजल खानाला मारलं त्यांनी 10 नोव्हेंबरला. त्याच्या आधी 1.5-2 वर्ष तुम्हाला तो जर का भूगोल माहिती असेल ना, भूगोल डोळ्यासमोर आणला तर मी अक्षरशः तिथं समजावून सांगेन सगळं. पण गंमत अशी होती का ते पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलं. हिरडस मावळ म्हणून भाग आहे आपल्याकडे, 12 मावळातलं हिरडस मावळ. हिरडोशी म्हणून गाव आहे. आता ते गाव उठलं आहे सगळं तिथून, ते वरती गेलं आहे, नुसतं धरण झालं आहे. पाणी कुठं कुठल्या गावाला जात असेल याची कल्पना तुम्हाला येईलच. कालव्यातनं धरणं झालेली आहेत आणि पाणी कुठं जातं तेवढं फक्त बघा भूगोलात. पण तिथं हिरडोशी हिरडस मावळमधला एक गड, त्याचं नाव आहे जासलोडगड. हा ऊस पडू लागलेला आहे. गडावर वस्ती नाही, गड ओस पडायला लागलेला आहे. तर बाजीप्रभूला शिवाजी महाराज असं लिहित आहेत. मी 25 आसामी पाठवतो आहे, मी 25 हाशम पाठवतो आहे, लढणारे लोक पाठवतो आहे. तर अलंगा मजबूत करून घ्या. अलंगा म्हणजे त्यांच्या इमारती आहेत राहायच्या, त्या मजबूत करून घ्या. त्या लोकांना आसरा द्या, आजार नाही त्यांना कुठला लागणार एवढं बघा आणि मग तुम्ही किल्ला सोडून निघून जा पाहिजे तर. कशासाठी शिवाजीराजे 57 साली पत्र लिहिले आहे, 57-58चं. तर गंमत म्हणजे ज्या वेळेला अफजल खानाला मारल्याच्या नंतर आदिलशाही फौजेत जे काही धुमाकूळ आपले लोक माजवतील ते लोक घाबरतील. अफजल खानच मेला असं म्हटल्यावर ते गलित गात्र होतील आणि प्राण वाचवण्यासाठी सैरा वैरा धावायला लागतील सगळीकडे, 4ही दिशेला धावायला लागतील ते सगळीकडे लोक. त्यावेळेला काही लोक हा घाट चढून वरती येतील, तिथं किल्ला आहे, तिथनं वरती येऊन ते पळायला नकोत म्हणून ती घाट वाट अडवण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी बाजीप्रभूला लिहिलेलं ते पत्र आहे. ते गड जागता ठेवा.